क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाने नाशिकला पहिली क्वालिटी सिटी म्हणून जाहीर केले। सर्व सुविधा असलेल्या नाशिकचे हे वैशिष्ट्य टिकून राहावे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे। आम्ही पुढील 4 दशकातील नाशिक कसे असेल याबाबतचा विकास आराखडा तयार करीत असून यामध्ये कोणाला काही सुचवायचे असल्यास त्यांनी नक्कीच अभिप्राय द्यावे असे आवाहन नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या NMRDAच्या आयुक्त मनीषा खत्री यांनी केले आहे। त्र्यंबक रोडवरील PTC समोरील ठक्कर इस्टेट येथे आयोजित क्रेडाई नाशिक मेट्रोच्या शेल्टर 2024 प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या। या प्रसंगी व्यासपीठावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार, क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष व राष्ट्रीय क्रेडाईचे माजी अध्यक्ष जक्षय शाह, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील, समन्वयक गौरव ठक्कर, मार्गदर्शक दीपक बागड, उपाध्यक्ष सुनील कोतवाल, माजी अध्यक्ष सुरेश पाटील, अविनाश शिरोडे, उमेश वानखेडे, रवी महाजन आदी उपस्थित होते। पोलीस आयुक्त कर्णिक म्हणाले, नाशिकचा विकास होत असल्याचं प्रतिबिंब शेल्टरमध्ये उमटत असून नाशिकमध्ये घर घ्यावे असा मोह मलाही आता होतोय। शेल्टरमध्ये 15 लाखांपासून घरे असल्याने कामगार वर्गाला घर घेणे शक्य आहे। नाशिक सुरक्षित शहर म्हणूनही ओळखले जातात। सद्यस्थितीत शहरात स्मार्ट सिटीने शहरात 1000 CCTV बसवले असून त्यातील 600 कॅमेरे सुरू आहेत। लीना बनसोड म्हणाल्या, मॉडर्न आणि ट्रेडिशनल यांचा संगम नाशिकमध्ये बघावयास मिळतो। नाशिक पासून 10 किलोमीटर अंतरावर आदिवासी भाग आहे। जिल्ह्यातील 15 पैकी 9 तालुके आदिवासी बहुल आहेत। अशा या वैविध्यपूर्ण नाशिकची ग्रीन नाशिक ही देखील ओळख असून ती जपण्याची गरज आहे। नाशिकचा रंग सिमेंटचा होऊ नये, ग्रीन नाशिक हीच ओळख अबाधित राहावी किंवा ठेवता यावी यासाठी विकासकांनी प्रयत्न करावे असेही त्या म्हणाल्या आहेत। जक्षय शहा यांनी नाशिक वेगाने विकसित होत असल्याचं सांगितलंय। तसेच या शहराचा अनेकांना मोह होत असल्याचंही त्यांनी सांगितलंय। तर कृणाल पाटील, गौरव ठक्कर व दीपक बागड यांनी प्रदर्शनाचे वैशिष्ट्य सांगितले। अनिल आहेर यांनी स्वागतपर भाषण केले। यावेळी सर्व स्टॉल धारक उपस्थित होते। प्रकल्पांच्या महाकुंभासाठी येत्या 20 आज ज्याचं उद्घाटन झालेलं आहे त्याच्या 20 डिसेंबर ते 25 डिसेंबर हा इथे गृह महोत्सव भरवलेला आहे। त्याचं सर्व नाशिककर तसेच आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातनं येणाऱ्या जे काही नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, सहकारी आहेत, या सर्वांना नाशिकच्या या गृह महोत्सवाच्या महाकुंभाचं आमंत्रण देतो। मला सांगायला आनंद होईल, एका छताखाली सर्व प्रकारचे प्रॉडक्ट्स, 150हून अधिक डेव्हलपर्स आणि 500हून अधिक प्रोजेक्ट्स, तसेच मेजर ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे, बँकिंग एजन्सीज आहे, आपल्याला ज्या वेंडर सप्लायर्स आहेत, इंटिरियरसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत, मुलांच्या भविष्यासाठी स्कूल किंवा क्रेस्ट जे इथे आपण आयोजन केलेलं आहे, तसंच ज्या काही पर्यावरणासाठी लागणाऱ्या व्हेकल्स आहेत त्यांचं सुद्धा आपण इथे डिस्प्ले केलेलं आहे। आणि सर्वांना इथे एक फूड कोर्टची सुद्धा व्यवस्था केलेली आहे की हा जो काही गृह महोत्सवांचा प्रकल्पांचा हा काही जो मेळा आहे किंवा हा काही उत्सव आहे तो साजरा करताना सर्व ग्राहकांना इथे सर्व दर्जाच्या, सर्व प्रकारच्या, नाशिकच्या सर्व कानाकोपऱ्यातील किंवा सर्वच झोन मधील आपण म्हणतो की प्रकारचे प्रॉडक्ट्स आपल्याला बघायला मिळणार आहेत। आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या स्वप्नातलं घर, मग ते अफोर्डेबल असेल, लक्झरी असेल किंवा फार्म हाऊसेस प्रोजेक्ट असतील किंवा कमर्शियल वास्तू असेल, ऑफिसेस असेल किंवा भविष्यातली इन्व्हेस्टमेंट असेल, या दृष्टिकोनातून या एक्सपोचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा। धन्यवाद। शासकीय अधिकाऱ्यांनी देखील RDAच्या कमिशनर माननीय मनीषा खत्री मॅडम होत्या, तसेच आदिवासी महामंडळाच्या मॅनेजिंग डायरेक्टर लीना बनसोड मॅडम होत्या आणि क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया ही जी एक गव्हर्निंग बॉडी आहे देशाची, त्याचे नॅशनल चेअरमन जक्षय शहा हे उपस्थित होते। तसेच क्रेडाई महाराष्ट्राचे आमचे प्रमोद खैरनार जी अध्यक्ष उपस्थित होते आणि 5 प्रेसिडेंट होते। तर आपल्याला माहिती की सर्व मान्यवरांनी, सर्व शासकीय जे काही अधिकारी होते, जे शेल्टर प्रदर्शनाला भेट दिली, काय एकंदर कसं वाटतं, काय शुभेच्छा आपण या क्रीडाला देणार आहात? बदल हा नेहमीच वेलकम असतो, बदल हा चांगला असतो आणि मी आता 4.5 वर्षापासून या शहराची नागरिक पण आहे आणि त्याच्यामुळे 2020चं नाशिक आणि आता आपण 25 मध्ये येतोय, तर ते नाशिकात खूप बदल आहे। आणि पण तरी मला हे वाटतं की नाशिकचं जे वैशिष्ट्य आहे म्हणजे गार थंड वातावरण आहे, हिरवळ आहे
ब्रॉड रस्ते आहेत आणि हे जे वैभव आहे नाशिकचं, ते वैभव नाशिकचं टिकवून ठेवावं आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने नाशिकने लीड घ्यावी आणि पहिली ग्रीन सिटी म्हणून नाशिकने मान मिळवावा अशी नाशिककर म्हणून आणि अधिकारी म्हणून देखील माझी इच्छाही आहे आणि त्याकरता सगळ्यांना शुभेच्छा देखील आहे. क्रेडाईचं आपण काय सांगाल, काय कौतुक कराल? दरवर्षी हा शेल्टर एक्सपो ते भरवतात आणि सर्वसामान्यांना घर घेऊन देण्याची सुविधा ते उपलब्ध करून देतात. निश्चित हे कौतुकास्पद आहे. दर 2 वर्षांनी शेल्टर एक्झिबिशन होत असतं आणि सगळ्या एका छताखाली सगळ्यांना आणणं ही फार मोठी गोष्ट आहे. दुसरं म्हणजे वाईड रेंज ऑफ चॉईस, म्हणजे अगदी मला वाटतं 15 लाखापासून ते मे बी 15 कोटीपर्यंतची घरं इथे डिस्प्लेला असतील. आणि आम्ही मगाशी स्टेजवरती पण बोलत होतो की आता नागरिकांच्या ऍस्पिरेशन्स पण बदलत चाललेले आहेत. म्हणजे एक 1 BHK घेणाऱ्याला आता वाटतं नाही मी 2 BHK घेतलं पाहिजे. त्यामुळे ह्या ज्या ऍस्पिरेशन्स वाढत आहेत आणि जी अतिशय चांगली गोष्ट आहे, त्या ऍस्पिरेशनसाठी प्रत्येकाच्या खिशाला परवडणारं घर आणि त्याचे विविध पर्याय हे इथे आहेत, त्यांनी डिस्प्ले केलेले आहेत आणि ते खरंच निश्चित कौतुकास्पद आहे. थँक्यू. शुभेच्छा. आणि आज तिचा आपला उद्घाटन पण होता. माझी एक राहील त्यांच्यासाठी विशेष की जास्तीत जास्त लोकांनी येऊन इथे बघावे की नाशिकमध्ये काय काय प्रॉडक्ट्स अवेलेबल आहे आणि फक्त नाशिककर नाही, नाशिकच्या बाहेरचे पण जे लोक आहे, आपल्या महाराष्ट्राचे दुसऱ्या ठिकाणचे किंवा भारताचे लोक आहे, ते सगळ्यांसाठी ते काहीतरी प्रॉडक्ट्स म्हणजे काहीतरी त्यांना भेटणार जे त्यांना आवडणार. ते सगळ्यांनी म्हणजे आपली एक रीच जे आहे ते फार वाईड झाली पाहिजे. तर त्यासाठी माय बेस्ट विशेस जे आहे ते क्रेडाई नाशिक सोबत आहे. थँक्यू. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.